नमस्कार, मी विद्या. स्वागत आहे तुमचं VRP रेसिपीजमध्ये. आज आपण बाळासाठी खूप पौष्टिक असं पदार्थ बघणार आहोत. नाचणी सत्व खास करून उन्हाळ्यात बाळाला देणं हे खूप फायदेशीर आहे. याने तुमचं बाळ आजारी पडणार नाही, बाळाचं शरीर थंड राहील आणि त्याचबरोबर जे ऊन वगैरे लागत असतं बाळाला ते देखील प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला बाळाचा आहार कसा द्यायचा आपण हे पाहणार आहोत. म्हणजे हा पदार्थ कसं द्यायचं ते पाहणार आहोत. त्याला कसं बनवायचं, कसं प्रिपेअर करायचं आणि कसं टिकून ठेवायचं हे देखील आपण पाहणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि चला आता आपण सुरुवात करूयात. तर पहा, इथे मी अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे आणि हे आपल्याला पीठ असं अर्धा किलोपेक्षा ही कमी आहे जरा. ही आपल्याला सगळं साफ करून घ्यायचं. खडे वगैरे कधी कधी असतात तर ते आपल्याला सगळं साफ करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही 5 ते 6 पाण्याने धुवावी लागते, कारण की याच्यामध्ये ना असे काळपटपणा जो असतो ना तो निघत असतो आणि थोडीशी घाण असते. त्याच्यामुळे आपल्याला 5 ते 6 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आपल्याला अगदी चोळून धुवा. आणि आपण ही नाचणी अगदी 6-7 महिन्याच्या बाळापासूनही आपण सुरुवात करू शकतो. बाळाला 6 महिन्याच्या बाळाला पण आपण देऊ शकतो. अगदी डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आमच्याकडे बोरचं पाणी असतं भांड्याला, म्हणून मी प्यायचं पाणी भरून ठेवलं होतं आणि त्या पाण्याने मी नाचणी धुत आहे. बघा, शरीराला थंडावा देते. नाचणी शरीरात उष्णता वाढू देत नाही, त्यामुळे उन्हाळ्यात बाळाला हलके आणि थंड वाटते. त्याच्यामुळे बाळाला नाचणी आपण द्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर नाचणीचे खूप सारे फायदे आहेत. कॅल्शियम खूप जास्त असते, त्याच्यामुळे नाचणीत कॅल्शियम भरपूर असल्यामुळे त्यामुळे बाळाचे हाड आणि दात मजबूत होतात. जर आत्तापासून आपण बाळाची काळजी घेतली तर फ्युचरमध्ये त्याला दातांचे प्रॉब्लेम असतील, त्याला कुठले प्रॉब्लेम असतील ते होणार नाही. त्यामुळे बाळाचा आहार आपण चांगला ठेवायला पाहिजे अगदी अगोदरपासूनच. तर इथे माझी 5 ते 6 पाण्याने नाचणी धुवून झालेला आहे. जो काही काळपटपणा होता पाण्याचा तो सगळा गेलेला आहे आता. आणि पाहता किती स्वच्छ पाणी आता झालेला आहे. आणि आता आपण ही आता एक 5 ते 6 तास आपण याला अशीच भिजत ठेवणार आहोत. आणि नंतर मग याला काढून आपण पुढची प्रोसेस आता व्हिडिओमध्ये पाहूयात. एखादं झाकण ठेवून आपण याला असं झाकून ठेवून घेऊयात. आणि त्यानंतर जे काही पाणी असेल ते आपल्याला काढून टाकायचं असतं. आणि एखाद्या सुती कपड्यामध्ये असेल किंवा चाळणीमध्ये तुम्ही जे काही असेल ना त्याच्यामध्ये ही आपल्याला बांधून ठेवायची आहे. आणि जर खूप जास्त वेळ तुम्ही याला बांधून ठेवाल किंवा खूप जास्त वेळ भिजत ठेवाल ना तर याचा एक वेगळ्या प्रकारचा वास येतो. त्याच्यामुळे खूप जास्त वेळ नाही ठेवायची आपल्याला. आणि बघा, उन्हाळ्यात ना जेवढा तुम्ही बाळाला हलका आहार देताल ना तेवढं तुमचं बाळ अगदी ऍक्टिव्ह राहील आणि तंदुरुस्त राहील. मोड आलेली नाचणी बाळाला लवकर पचते आणि पोटाला त्रास होत नाही. त्याच्यामुळे आपण मोड आणून द्यायची आहे. आपण अशी पण देऊ शकतो, पण मोड आलेली जास्त फायदेशीर असते. त्याच्यामुळे आपण मोड आलेली नाचणी बाळाला द्यायची आहे. थोडीशी मेहनत लागते, याला धुवा, हे करा, मोड आलेली ठेवा, पण आपल्या बाळासाठी हे अगदी योग्य आहे. आणि आता मी सगळी ही बांधून ठेवत आहे अशा पद्धतीने. याला पण मोड आणूयात. जसं काही रुमालमध्ये बांधून ठेवू शकता, कुठल्याही एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता. मी अशी बांधून ठेवलेली आहे याला. आणि या अगोदर पण माझ्या याच्यावर खूप सारे व्हिडिओज मी बेबीच्या रेसिपीज अपलोड केले. तर रोज मी व्हिडिओ अपलोड करत असते. बेबीच्या शॉर्ट व्हिडिओ असतील, लॉंग व्हिडिओ असतील. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि याला मी आता रात्रभर ठेवून देते ही अशीच. आणि पाहत असाल रात्रभर अशीच आपण ही रात्रभर ठेवून द्यायची आहे. तुम्ही दिवसा केला असेल तर 7-8 तास तुम्ही ठेवू शकता. मी असं झाकून ठेवून दिली होती. आणि पाहत असाल की पुढे बघा, याला थोडे छोटे मोड याला आलेले आहेत. आणि बाकी छान हे मोड आलेले आहेत. जर आपण जास्त वेळ ठेवलं ना तर नाचणीचा एक प्रकार वेगळाच वास येतो. त्याच्यामुळे मी काय जास्त वेळ ठेवत नसते, पण एवढे मोड आपल्याला पुरेसे आहेत. आणि याच्यामध्ये ना ताकद आणि वजन वाढते. यात आयर्न असतं, प्रोटीन असते, त्यामुळे बाळाची ताकद आणि वजन वाढायला लवकर मदत होते. बाळाचं वजन देखील लवकर वाढतं. आणि असे आपल्या नाचणीला मोड आलेले आहेत ह्या प्रकारे. आता याला आपल्याला सुकवायचे आहे. तुम्ही फॅन खाली सुकवा किंवा उन्हाखाली सुकवा. फॅन खाली सुकवलं तर चालेल, पण उन्हामध्ये लवकर सुकले जाते आणि कसं आपला टाइम देखील वाचतो. आणि त्याचबरोबर ही नाचणी ना उष्माघातापासून संरक्षण करते. उन्हाळ्यात बाळाला थकवा आणि गरमी खूप जास्त जाणवत असते ना, त्याच्यामुळे हे दिलेलं ना उष्णपणा जे बाळाच्या बॉडीमधला आहे तो कमी होत असतो. त्याच्यामुळे नाचणी देणं बाळाला खूप गरजेचं आहे. बघा, इथे तुम्ही अशी पण सुकायला ठेवू शकता, पण मी काय करत असते ना की एखादा कपडा घेते आणि माझ्या गॅलरीमध्ये उन्हामध्ये सुकायला ठेवते. हे मोड पाहत असाल तुम्ही किती छान प्रकारे याला आलेले आहेत.
आणि याला तुम्ही सकाळी किंवा दुपारी संध्याकाळी कधी पण देऊ शकता. जर 1 वर्षाचं बाळ असेल तर गूळ वगैरे घालून देऊ शकता, कसं पण देऊ शकता. आणि कधी कधी मी अशी सुकवत असते आणि याच्या अगोदर मी खूपदा माझ्या बाळाला नाचणीसत्व दिलेलं आहे. तुमच्यासोबत व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे, पण आता पण नवीन मम्मीसाठी हा शेअर करत आहे. आणि बघा अशी मी याला सुकवून घेत असते. नाचणी ही अगदी कडक आपल्याला सुकवून घ्यायची आहे. जर चांगली अशी पसरवली ना तर ती चांगल्या प्रकारे लवकर सुकलं जाते. आणि कसं मेन म्हणजे ही लवकर बनते, पण याला जास्त वेळ देखील लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये आपली नाचणीसत्व बनवून जाते. म्हणजे बाळाला जर खायला द्यायची असेल तर. म्हणून असं प्रिपरेशन आपल्याला बाळाचं जेवणासाठी करावं लागत असतं. तुम्ही जर नवीन आई असाल आणि तुम्हाला कळत असेल बाळाला काय द्यावं काय नाही, तर आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहेत, ते पाहू शकता. आणि नाचणीसत्व आपली एक दीड तासामध्ये छान अशी सुकलेली आहे. ती आता आपल्याला रोस्ट करून घ्यायची, म्हणजे थोडीशी भाजून घ्यायची आहे. आणि ही ना भाजली ना तर एक छान असा खमंग वास येतो त्याला, म्हणजे जेणेकरून बाळाला अजून चव लागते. म्हणून आपल्याला याला भाजून घ्यायची आहे. जे काही थोडंसं ओलसरपणा असेल त्याच्या आतून वगैरे तो सगळा निघून जातो आणि आपलं हे पीठ बरेचसे दिवस टिकतं. त्याच्यामुळे आपल्याला भाजून पण घ्यायची असते. आणि एक खमंग वासासाठी बाळाला एक चव बदलण्यासाठी पण आपल्याला भाजून घ्यायची असते. आणि बाळाच्या जेवणात कुठलाही शॉर्टकट नका आणू तुम्ही, म्हणजे असं प्रॉपर सगळ्या गोष्टी करायला हव्यात. मला तरी असं वाटतं एक आई म्हणून. आणि नंतर थंड झाली होती थोडीशी, म्हणून म्हटलं प्लेटमध्ये काढून घ्याल. अजून थंड झाली की मग आपण याला आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आणि पहा किती छान अशी ती रोस्ट झाली आहे. आणि ही भाजल्यावर कशी कळते, थोडीशी खाऊन बघायची किंवा अगदी हलकासा असा वास असा येतो. खूप करपट नाही होते, जी करपट झाली तर बाळ खाला नाही, हलकासा वास आला, छान अशी क्रिस्पी आपल्याला लागली, थोडीशी खाऊन बघायची. मग तेव्हा समजायचं की आता भाजली आहे. आणि त्याचा कलर देखील चेंज होत असतो. आणि आता आपण याला बारीक अशी आता वाटून घेऊयात. काय होतं जर मिक्सर आपला चांगला असेल तर अगदी बारीक वाटले जाते. मिक्सर जर थोडंसं हे असेल तर ती बारीक वाटल्या जात नाही. पण हा वाटताना अगदी बारीक वाटत. आपलं 6 महिन्याचं बाळ असेल तर त्याला प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून चला इथे मी वाटून घेतलेली आहे. आता ही नाचणीचं पावडर आता आपण बनवून घेत आहोत इथे. आणि अशी वाटली गेलेली आहे. पण अजून रिस्क नको आपल्या 6-7 महिन्याच्या बाळासाठी. कुठलीही रिस्क घ्यायची नाही तुम्हाला म्हटलं बाळाबद्दल. त्यामुळे आता आपण चाळून घेऊयात. काय होतं जर एखादा दाणा त्याचा राहिला, एखादा कण वगैरे राहिला जाडसर, तर बाळाला तो प्रॉब्लेम देऊ शकतो. बाळाच्या घशात तो अडकू शकतो, बाळाचं चॉकिंग होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला चाळून घ्यायचे, कुठलीही रिस्क नाही घ्यायची. चाळून आपल्याला हा घ्यायचा आहे. आणि बरं एवढं नाचणी जेवढं मी घेतली होते ते नाचणी त्यात एवढं सगळं पीठ असं निघत असतं. आणि पाहत असाल की एवढंसं जाडसर असं निघालेलं आहे. म्हणून म्हटले कुठलीही रिस्क नाही घ्यायची, आपल्याला चाळून घ्यायचं आहे पीठ. आणि तुम्ही हे एखाद्या कुठल्याही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता. आपल्याला बरेचसे दिवस हे पीठ टिकतं. महिनाभर आपल्याला ताण नसतो की बाळाला काय द्यायचं काय नाही. असे खूप सारे रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनल आहे, ते जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि नवीन अजून अपलोड करून राहील त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता. आणि पहा इथे आपलं असं अगदी फाईन अशी पावडर झालेली आहे. तुम्ही थोडीशी जर तुमचं बाळ मोठं असेल 8-9 महिन्याच्या पुढे थोडीशी जाडसर ठेवू शकता. पण जर लहान बाळ असेल तर तुम्ही असं ठेवा, अगदी फाईन पावडर ठेवा त्याची. आणि आता मी ह्या डब्यामध्ये भरून घेते. आणि हो रोज आपल्या बऱ्याच आईंना प्रश्न पडतो की आज बाळाला काय खायला द्यायचं, आज बाळाला काय नवीन द्यायचं. कारण की कधी बाळ खात नसतं. त्याच्यामुळे असतं ना आईचं की काय द्यावं. त्यासाठी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केले आहेत, ते जाऊन पहा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडणार नाही की बाळाला काय खायला द्यायचं. नवीन आहार केलं ना आपण बाळाला ट्राय, तो नक्कीच खातो. मी पण माझ्या बाळाला असं ट्राय करत गेलेली आहे आणि त्याने खाल्लेलं आहे. आणि ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि इथे आपलं नाचणीचं पावडर बनवून तयार झालेलं आहे. याचा व्हिडिओ नाचणीसत्व कसं बनवायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, जाऊन पाहू शकता. एवढा चमचा आपल्याला पुरेच होतो बाळाला हे बनवण्यासाठी, त्याच्यामुळे तुम्ही एवढा चमचा घेऊ शकता. आणि त्या डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर ऑलरेडी मी लिंक तुम्हाला शेअर करत आहे. आणि जे वेगवेगळे प्रकार देखील आहेत ते देखील तुमच्यासोबत एक करून शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि एक नवीन आई असाल तर प्लीज कमेंट करून सांगा की हो माझ्या बाळासाठी हा हेल्पफुल ठरला आहे व्हिडिओ. चला बाय. चॅनल सबस्क्राईब करूच नका. भेटूयात आपण नेक्स्ट